इंग्लिशपेक्षा. आणि तुम्ही सगळे लहान लहान आणि मराठीत बोललेलं लवकर आपल्याला समजतं म्हणून मराठीतच बोलू. माझं नाव डॉक्टर कोमल विश्वंभर पवार, मी वैद्यकीय अधिकारी आहे PSC म्हणून. तर तुम्हाला सगळ्यांनाच माहिती की केंद्र सरकारने, तुम्ही न्यूजमध्ये ऐकत असेल की केंद्र सरकारने HPV वॅक्सिन एक लॉन्च केली आहे. म्हणजे लॉन्च करण्याचा अर्थ आहे की पहिलेच ती होती वापरण्यात, तर फक्त आता सरकारने काय केलं की थोडी फ्री ऑफ कॉस्ट केली आहे, म्हणजे जे सगळे आहे आपल्यासाठी, सगळ्या लोकांसाठी. आणि त्याच्यामध्ये जे आहे HPV जो आहे, ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, हा एक व्हायरस आहे ज्याच्यामध्ये काय होतं, मुलींमध्ये सर्वायकल कॅन्सर, जो गर्भाशयाचा मुखगर्भरोग ज्याला म्हणतो, तो व्हायरस होण्याची क्षमता त्या व्हायरसमध्ये आहे, कॅन्सर होण्याची क्षमता त्या व्हायरसमध्ये आहे. कॅन्सर मुलींमध्ये होऊ नये यासाठी आपल्याला जो प्रिव्हेन्शन आहे, प्रतिबंधात्मक उपाय ज्याला म्हणतो आपण, ती एक लस आहे. जसं तुम्ही लहानपणापासून जसं तुम्ही लस घेता, सुरुवातीला पोलिओची लस घेतली तुम्ही लहानपणापासून, BCG लस घेतली, अजून दुसऱ्या बऱ्याच लस आहे, DPT वगैरे आहेत, परत MRच्या लस आहेत की ज्याच्यामुळे तुम्हाला जे भविष्यात जे तुमचे आजार होणार होते ते होऊ नये म्हणून तुम्ही जे लस घेतात ते प्रतिबंधात्मक उपाय आहे, त्याच्यामध्ये लस आहे. तर अशाच प्रकारे गर्भाशयाचा कॅन्सर होऊ नये म्हणून सरकारने काय केले, लस काढलेली आहे, त्याचं नाव आहे HPV वॅक्सिन. तर हा कॅन्सर काय आहे, त्याला विचारायला असेल काही करून बघा.